विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी युवा भीमसेनेच्या वतीनं हलगीनाद आंदोलन करण्यात आलं। युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं भैरवनाथ पोल्ट्री फार्मच्या होणाऱ्या दुर्गंधीयुक्त वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर व जमिनीवर होत असलेल्या दुष्परिणामाची चौकशी होऊन संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी युवा भीमसेनेच्या वतीनं पोल्ट्री फार्मच्या गेटवर हलगीनाद आंदोलन करण्यात आलं। याच अनुषंगानं भैरवनाथ पोल्ट्री फार्मची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी येथील शेतकरी आणि युवा भीमसेनेच्या वतीनं संस्थापक महेश डोलारे यांनी केली आहे। या पोल्ट्री लगत माझी शेती आहे। या पोल्ट्रीमध्ये हे उघड्यावर हे मांस टाकल्यामुळे तिथे कुत्रे भयंकर आले आणि ते कुत्र्यामुळे आमचे पीक पाणी सर्व नाश व्हायला आहे आणि यांचं सांडपाणी आमच्या शेतामध्ये जातोय। त्याच्यामुळे पीक आमचे नादुरुस्त होऊन गेले। त्या पिकाचं आता किती वर्षापासून आमचे हे पीक नासधूस होत असल्यामुळं आमच्या लेकरा बाळाला घालण्यासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी ही जी शेती आमची आहे या शेतीचे त्यांनी नुकसान भरपाई द्यावं आणि या शेतीमध्ये काय असेल ते सर्व त्यांची हे करावं। आणि आमची मागणी काय हे रोगराई आहे, हे रोगराई त्यांची त्याच्यासाठी त्यांनी औषध वगैरे वेळेवर फवारणी करत नाहीत आणि कंपाऊंड हे काय नुसता तारीचे जाळे बांधले त्याच्यामध्ये कुत्रे अलीकड पलीकडे येतात। या पोल्ट्री फार्माच्या प्रदूषणामुळे अनेक वर्ष झाले या शेतकऱ्याची शेती ही नापीक होत असून यांना रोगराई या ठिकाणी पसरतोय। आम्ही या मागण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून शासनाला पाठपुरावा करतोय। कुठल्याही पद्धतीची दखल न घेतल्यामुळे आज आम्ही भैरवनाथ पोल्ट्री फार्माच्या समोर ठिय्या आंदोलन केलं आहे आणि या निवेदनाद्वारे आम्ही या पोल्ट्री फार्माचे जे मॅनेजर आहेत त्यांना आम्ही निवेदनाद्वारे अशी मागणी केलेली आहे की हे जे काही शेतकरी आहेत त्यांच्या जे मागण्या आहेत, मागणी नंबर 1 की पोल्ट्री फार्माला पक्क्या स्वरूपात म्हणजे कंपाऊंड हे बांधकाम स्वरूपात करावं। दुसरी मागणी जे यांचं प्रदूषण आहे पोल्ट्री फार्माचं ते प्रदूषण रोखण्याचं काहीतरी उपाययोजना यांनी करावी।